श्रम हा पृथ्वीवरचा एक नैसर्गिक लीडर आहे आणि ही नैसर्गिक लीडरता श्रमाच्या शक्तीमध्ये विपुल प्रमाणात आहे. जो मनुष्य काम करू शकत नाही त्या मनुष्याला श्रमनेता बनवण्याची कुवत श्रम त्यामध्ये निर्माण करतो आणि ही कुवत श्रम त्याच्या तत्वामार्फत मनुष्याला प्रदान करतो. अनेक घटना मनुष्याच्या आयुष्यात घडतात, अनेक प्रसंग निर्माण होतात. त्या सर्वांना पुरून उरण्याची जी शक्ती आहे ती श्रम नेहमीच अशा लोकांना प्रदान करतो. आणि श्रमाच्या साथीने अशी अनेक लोक त्यांचं जीवन उजळून टाकतात. जे घाबरट असतात, जे भिणारे असतात, संकटाला असतील, कामाला असतील किंवा काही गोष्टींना असतील, अशी लोक नंतर निडर बनतात, साहसी बनतात, धाडसी बनतात. त्याचं कारण असं आहे की श्रम त्यांच्यात नैसर्गिकता निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकता निर्माण झाली की नैसर्गिकताची जी शक्ती आहे त्याच्यामध्ये लीडरशिप डेव्हलप करते. आणि ही लीडरशिप डेव्हलपिंगची जी क्रिया आहे ती अहोरात्र चालत असते. त्यासाठी अनेक लोक स्वतः कौशल्य विकास याचं प्रशिक्षण घेतात, कोर्स करतात. पण जी नैसर्गिक लीडरशिप जी आहे तिचा विकास करण्याचं एक मार्ग हा श्रमाच्या माध्यमातून मनुष्याला उपलब्ध झालेला आहे. तो मार्ग कोणता? ती नैसर्गिक शक्ती कोणती? तर ती श्रम. मानवांचा नेता, श्रमाचा नेता, अशा पदव्या मनुष्याला प्राप्त होतात हे श्रमाच्या माध्यमातून, त्या माणसाने घेतलेल्या कष्टातून, त्या माणसाने केलेल्या परिश्रमातून, त्या माणसाने घेतलेल्या मेहनतीतून. अथवा एखादी महिला असेल, स्त्री असेल, तीसुद्धा आपल्या घरासाठी, गावासाठी, आपल्या माणसांसाठी कष्ट घेते, शिकते, नोकरी करते, पैसा मिळवते, कुटुंबाचं पालनपोषण करते, घरदार सांभाळून. ती घराची नेता असते, ती घराची लीडरशिप करते. आणि ही लीडरशिप महिला वर्गामध्ये सतत निर्माण होत राहते. नवरा भांडखोर असेल आणि पत्नी जर शांत स्वभावाची असेल, ज्यावेळी तिची सहनशक्तीची मर्यादा संपते त्यावेळी तिची लीडरशिप समोर येते आणि ती तिच्या नवऱ्याला तळ्यावर आणते. आक्रमकता ही लीडरशिपची एक दुसरी बाजू आहे. सहनशीलता, शांतता आणि अहिंसा ही या ज्या तीन गोष्टी आहेत त्या लीडरशिपला सन्मान प्राप्त करून देतात. परंतु आक्रमकता, हिंसा या गोष्टी कुथळपणा दाखवतात. सामोपचाराने मार्ग सुटतो. अनेक गोष्टी आहेत त्या श्रमाच्या बाबतीत लीडरपणाशी जोडल्या जाऊ शकतात. अनेक घटना आहेत. प्राण्यांचा, पक्ष्यांचा कळप असतो, त्यांचा एक लीडर असतो.
प्रमुख असतो, त्या प्रमुखाशिवाय किंवा त्या प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली तो कळप पुढे जात असतो, पक्षांचा थवा पुढे आकाशात उडत असतो. तसंच मनुष्याच्या बाबतीत होतं. परंतु श्रम हा प्रत्येक मनुष्याला लीडरशिप बहाल करतो आणि श्रमाच्या बाबतीत प्रत्येक मनुष्य लीडर असतो. पुढे येऊन काम करण्याची वृत्ती त्याच्यात निर्माण होते. मला काम येत नाही म्हटल्यावर समोरचा मनुष्य त्याला काम देत राहतो, सारखं तेच काम देत राहतो आणि त्या कामातून मनुष्य निर्माण होतो, त्याची शक्ती डेव्हलप होते, कौशल्य विकसित होते आणि मग तो मनुष्याला पदवी दिली जाते, मुकादम, CEO, सचिव, अशी पदं मनुष्य पादाक्रांत करतो. राजकारणाच्या बाबतीत म्हणता येईल तर वॉर्ड अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, मंत्री आणि उच्च पद भूषवित ती व्यक्ती राजकारणात आपला दबदबा निर्माण करते. ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा आहे आणि ती श्रम निर्माण करते. एकदा का तुमच्या अंगी लीडरशिप बांधली आली गेली की तो मनुष्य किंवा त्या माणसाची प्रगती होत राहते. अर्थात लीडरशिप दाखवण्याचे जे साधनं आहेत ती वेगवेगळी असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्या स्वभावाला अनुसरून मनुष्य समाजात आपली नेतागिरी किंवा नेतेपण सिद्ध करत राहतो. परंतु मानवांचा नेता होण्याची जी किमया आहे ती श्रमाच्या माध्यमातून साधता येते. मनुष्याला मदत करण्याचा स्वभाव तुमच्या अंगी असेल तर तुम्ही निश्चित त्याकडे जाऊ शकता. नैसर्गिक लीडरशिप ही या निसर्गात पूर्णपणे ठासून भरलेली आहे. मनुष्य शिकतो, मनुष्य कौशल्य आत्मसात करतो तर काय करतो, जे निसर्गाने दिलंय तेच तो घेतो ना. सोनं, चांदी, लोखंड मनुष्य मातीतून शोधतो. तसंच आहे ते. या पृथ्वीवर कुणी काही आणत नाही. या पृथ्वीवर जे उपलब्ध आहे त्यातून तो घेतो, त्यातून तो ग्रहण करतो आणि मग स्वतःचं म्हणून सांगतो. मग आपण म्हणतो अरे तो नेता खूपच चांगला वक्ता होता किंवा चांगला पुढारी आहे, चांगला राजकारणी आहे. अशा पदव्या त्या माणसाला मिळतात. साहित्यिक असेल तर प्रमुख साहित्यिक तो बनतो, त्याचे विचार समाजावरती परिणाम करतात. वैज्ञानिक असेल, संशोधक असेल, त्याची कीर्ती वाढत राहते आणि त्या गोष्टीतलं कौशल्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. म्हणजेच काय की लीडरशिप त्याला मिळते. अनेक माणसं लीडरशिप मिळवण्याचा सोपा मार्ग शोधतात. सोपा मार्ग हा धोकादायक असतो. तुमचं आयुष्य त्या कारकिर्दीमध्ये अल्प असं निर्माण होतं. तुम्हाला जर दीर्घ कारकीर्द करायची असेल तर तुम्हाला अनुभवातून जायला हवं. सतत त्या गोष्टीचा ध्यास घ्यायला हवा. लीडरशिप ही कला आहे, एक विद्या आहे ती. आणि याचा अभ्यास करूनच पुढे जाता येतं. वर्गात मागे बसणारा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात हुशार असते. याचा अर्थ असा नाही की लीडरशिप करणारा मनुष्य हुशार आहे. त्याच्या मागे जी मंडळी असतात
ती सुद्धा त्याच्यापेक्षा हुशार असतात. लिडरशिपचा हा एक महागुण आहे, मोठा गुण आहे. परंतु जी पुढे व्यक्ती असते ती त्याच्या मागच्या लोकांना अजून मागे सारते आणि पुढे पुढे येत राहते. कारण त्या माणसाने त्या संघटनेसाठी, त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले असतात आणि किंवा स्थापना केलेली असते. मुख्य विचार हा त्या लिडरशिप करणाऱ्या माणसाचा असतो आणि मग त्याला सपोर्ट करण्यासाठी इतर माणसांची आवश्यकता लागते. म्हणून मग कार्यकर्ते लागतात आणि कार्यकर्ते मग चमकतात अनेक गोष्टीत. निसर्ग जो आहे तो श्रम करणाऱ्या माणसांना नेहमी पुढे आणतो. 20 वर्ष सर्व्हिस झाली याचा अर्थ त्या माणसाने किती अनुभव असेल, त्याने किती मेहनत घेतली असेल, याचा अर्थ त्या माणसाने भरपूर ज्ञान उपलब्ध होतं त्या क्षेत्रातल्या गोष्टीचं. अनेक लोक असतात पाट्या टाकणारे, परंतु त्यांनाही ज्ञान असू शकतं, नाही असं नाही. 20 वर्ष नोकरी केल्यानंतर सुद्धा अनेक जण पुढे येत नाहीत. त्यांना कामाची भीती लागते, त्यांना कामाची भीती वाटते, वरिष्ठांची त्यांना भीती वाटते. कारण वरिष्ठांकडे जे अधिकार असतात ते त्याच्याकडे नसतात आणि वरिष्ठ अशा लोकांना नेहमी त्याच्या हाताखाली दाबून ठेवतो. अनेक वरिष्ठ असे आहेत की वरच्या अधिकाऱ्यांचे लांबून चालन करतात. सांगताना सांगतात ते की मी तुमचा लीडर आहे, पण आधी स्वतःचा फायदा करतात, नंतर इतरांचा करतात. हा मानवी स्वभाव आहे. आणि हा मानवी स्वभावच माणसाला फायदा आणि तोटा याचं गणित आपण देतो. अनेक क्लासेस आहेत, चालतात, शिकवण्या वर्ग, व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी क्लासेस, त्याची फी असते. कसं बोलावं, कसं वागावं, कसं चालावं, तुमची देहबोली काय पाहिजे, संभाषण चातुर्य कसं पाहिजे. एखाद्याला वक्ता बनायचं असेल त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. तुमचा पेहराव आहे, तुमचं दिसणं आहे, तुमची शब्द फेक आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास अशा ठिकाणी शिकवला जातो. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये लीडरशिपला खूप महत्त्व आहे. अनेक तिथे लीडर असतात. त्या लीडरला आपण रिपोर्टिंग करायचं असतं, मग तो लीडर वरच्या लीडरला रिपोर्टिंग करतो. असं घडत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ती माहिती जाते. फील्डवर्कच्या बाबतीत सुद्धा हेच तंत्र अधिक शक्तीने वापरलं जातं. डीलरशिपच्या बाबतीत उदाहरण घ्यायचं झालं तर छोटा दुकानदार असतो, तो मोठ्या कंपन्यांचा माल विकतो आणि त्या मोठ्या कंपनीला फायदा करून देतो. म्हणजे ही साखळी जी आहे वरून खाली येते आणि खालून वर पुन्हा फीडबॅक देते. छोटा दुकानदार हा त्या विभागातला लीडर आहे, त्या वस्तूंचा. त्याला व्यावसायिक शब्द डीलर आहे आणि वाईट शब्द दलाल आहे. अशा गोष्टी समाजात घडत राहतात आणि या घडत राहण्यातूनच मनुष्याचा विकास घडत राहतो, मनुष्य डेव्हलप होत राहतो. अनेक गोष्टींमधून मनुष्य शिकतो. पण त्यामागची जी प्रेरणा आहे, जी प्रेरणा नैसर्गिक आहे. एखादा मनुष्य अभ्यासात ढ असतो, पण सामाजिक कार्यात तो कार्यकर्ता म्हणून नावाजला जातो. कारण त्याच्या अंगी लीडरशिप करण्याची गुण असतात, शक्ती असते, इच्छा असते.
आयडिया असतात त्याच्याकडे, अनेक आयडिया असतात. आणि अशी माणसं समाजात पुढे येतात, उद्योगधंद्यात पुढे जातात, सामाजिक सेवेत पुढे येतात, नाव कमवतात, प्रतिष्ठा मिळवतात, कीर्ती मिळवतात, पैसासुद्धा मिळवतात. निस्वार्थी लिडरशिपपणा करणे वेगळं, ते फार पूर्वी केलं जायचं. आणि पोटापाण्यासाठी लिडरशिपपणा करणं हे वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये वावगं असं काहीच नाही, म्हणजे आपण ज्याला बोलतो ना चुकीच्या गोष्टी, असं काही नाही. कारण हल्ली पोटापाण्याची सोय करणं हेच मोठं प्राधान्य झालेलं आहे. का सुखसोयी प्रत्येकाला हव्यात. एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं तर लीडरला गाडी लागते, गाडीत पेट्रोल लागतं, 4 कार्यकर्ते सोबत न्यावे लागतात, त्याचा खर्च कोण करणार. प्राणी पक्षी जे आहेत ते कळपावरती हक्क गाजवतात, त्यांचं स्वामित्व असतं त्या कळपावरती, समूहावरती, थव्यावरती. माशांचा सुद्धा थवा असतो, एक ग्रुप असतो, गट असतो. पाण्यातले जे मासे आहेत त्यांचा सुद्धा एक कळप असतो. आणि त्या कळपाच्या लीडरप्रमाणे त्यांच्या कळपाची वाटचाल होत राहते, थव्याची वाटचाल होत राहते. नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट आहे, असं 2 बाजू आहेत. नेतृत्वाचे गुण जे आहेत ते तुमच्या अंगी असतातच असे नाही, तुम्हाला ते आणता येतात, डेव्हलप करता येतात, कौशल्य त्यात निर्माण करता येतात. आणि त्या नेतृत्वाने तुम्ही जगात चमकता, कीर्ती मिळवता. मग त्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला येत राहतं. बोलायचं कसं, सांगायचं कसं, वागायचं कसं, समोरच्याला हाताळायचं कसं, काय बोलावं, काय बोलू नये, कधी बोलावं, किती बोलावं. शब्द तुम्हाला सुचतात, शब्दांसाठी मी अडत नाही. त्या क्षेत्रातले शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडतात. अशा घटना घडतात. हा काही चमत्कार नाही आहे, ती प्रॅक्टिस आहे, सराव. लोक कीर्तन करतात, लोक प्रवचन करतात. मग कीर्तनाला जो उभा असतो कीर्तनकारी, तो त्या कीर्तन कार्यक्रमाचा लीडर आहे. सगळी माणसं त्याचं ऐकतात, त्याचे चांगले विचार ऐकायला जमतात लोक. आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडलेली गोष्ट ही चांगलीच आहे अशी लोकांची भावना असते. मनुष्य सांगतो आणि इतर जण ऐकतात, असं संवाद आहे 2 बाजूंचा. त्या संवादाला विशेष महत्त्व लिडरशिपमध्ये आहे. ऑर्डर फॉलो करणं हा लिडरशिपचा एक महत्त्वाचा भाग आहे. आदेशाचं पालन करायला, सांगितलेल्या गोष्टी कराव्या लागतात, तरच लिडरशिप पुढे जाते. मागोवा घेतला जातो, सांगितलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या की नाही, कुठे ते अडलेलं आहे किंवा आणखीन काही संकट आहेत, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये होत राहतो, सतत होत राहतो. कुटुंबाचा जो कुटुंब प्रमुख असतो तो घराचा लीडर आहे. त्याचं ऐकतात. प्रसंगी कुटुंब प्रमुख आरडाओरडा करतो घरामध्ये आणि ऐकायला भाग पडतो. पत्नी असेल, मुलं असतील, मुली असतील किंवा इतर लोक असेल. घरामध्ये जो मुख्य कुटुंब प्रमुख आहेत, ज्येष्ठ, त्यांची जागा तो घ्यायला पाहतो. जुनं जाऊन नवं येतं आणि हा सृष्टीचा क्रम आहे. जुना जो आहे कुटुंब प्रमुख तो नवीन कुटुंब प्रमुखाला स्पेस देतो, वाव देतो.
जागा देतो, संधी देतो. ठीक आहे, नवीन विचार आहेत, नवीन पिढी आहे, घे ताब्यात तुझा हा अधिकार. आणि अधिकार हा लिडरशिपचा मोठा भाग आहे. आणि अधिकार मिळाल्यानंतर लिडरशिप करणारी व्यक्ती इतरांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी मदत करते. हा सेवेचा भाग आहे लिडरशिपचा. आणि लिडरशिपकडे जर सेवा या दृष्टीने पाहिलं तर अनेक गोष्टी चुटकीसारख्या सुटतील, नाही का?